आज आपण घरातल्या वस्तू आणि घरातल्या खोल्या याविषयी शब्दसंच शब्द समजून घेणार आहोत. सम हाऊसेस आर बिग. काही काही घरं खूप मोठी असतात. देर इज अ सेपरेट रूम टू रिलॅक्स अँड एन्जॉय. सेपरेट म्हणजे काय? वेगवेगळ्या खोल्या असतात आराम करायला. रिलॅक्स म्हणजे आराम करणं आणि एन्जॉय म्हणजे मजा करायला. आफ्टर डेज वर्क or on a holiday, family members gather in the living room. दिवसाचं काम संपल्यावर, डेज वर्क, आफ्टर म्हणजे संपल्यानंतर, आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर डेज वर्क और ऑन अ हॉलिडे किंवा सुट्टीच्या दिवशी, और ऑन अ हॉलिडे, फॅमिली मेंबर्स म्हणजे कुटुंबीय सगळे लिव्हिंग रूम या ठिकाणी सर्व गॅदर होतात म्हणजे एकत्र होतात. दे सिट ऑन द सोफा. ते ह्या सोफ्यावर बसतात. दे वॉच टीव्ही प्रोग्राम्स आणि टीव्ही प्रोग्राम्स बघतात. तर एक खोली असते ना नुसते गप्पा मारण्यासाठी आणि पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार करण्यासाठी असते आणि त्याच खोलीमध्ये जनरली टीव्ही ठेवलेला असतो म्हणजे सर्वजण एकत्र येऊन टीव्ही बघतात. तर त्या खोलीला लिव्हिंग रूम असं म्हणतात. त्या खोलीला लिव्हिंग रूम म्हणतात. कधी कधी हॉल पण म्हणतात. टीव्ही, सोफा, SOFA सोफा, कबर्ड म्हणजे कपाट. आता त्याचप्रमाणे झोपण्यासाठी वेगळी खोली असू शकते आणि तिला आपण बेडरूम असं म्हणतो. कारण झोपण्याच्या खोलीमध्ये बेड असतो. बेड म्हणजे आपला पलंग ज्याच्यावरती आपण गाद्या आणि अंथरूण पांघरूण घालून झोपतो तो, म्हणून त्याला बेडरूम म्हणतात. दिस हाऊस हॅज सेपरेट बेडरूम. ह्या घरामध्ये वेगळी बेडरूम पण आहे. लिव्हिंग रूम आहे तशी वेगळी बेडरूम पण आहे. सेपरेट म्हणजे वेगळी. देर इज अ नाईस कम्फर्टेबल बेड. कम्फर्टेबल म्हणजे आराम देणारा असा तिकडे पलंग आहे. नाईस म्हणजे छान आरामदायक. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक पलंग आहे. यू कॅन स्लीप कम्फर्टेबली इन द बेडरूम विथ अ सॉफ्ट पिलो अंडर युअर हेड. तुम्ही ह्या बेडरूममध्ये अगदी आरामात झोपू शकता. स्लीप म्हणजे काय? झोपू शकता. विथ अ सॉफ्ट पिलो आणि तुमच्या डोक्याच्या खाली, अंडर म्हणजे खाली, तुमच्या युअर हेड डोक्याच्या खाली एक अशी मऊ, सॉफ्ट म्हणजे मऊ उशी, पिलो म्हणजे उशी ठेवून एकदम तुम्ही आरामात या बेडवर झोपू शकता. यू कॅन स्लीप कम्फर्टेबली इन द बेडरूम विथ अ सॉफ्ट पिलो अंडर युअर हेड. देर इज ऑल्सो अ मिरर इन दिस बेडरूम. ह्या बेडरूममध्ये ना एक आरसा देखील आहे. मिरर म्हणजे आरसा. तर कुठले कुठले शब्द आहेत इकडे शिकलेलं नवीन? सेपरेट म्हणजे वेगळी, कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक, स्लीप म्हणजे झोपणे, सॉफ्ट म्हणजे मऊ, पिलो म्हणजे उशी, मिरर म्हणजे आरसा. आता घरामध्ये एक वेगळी जेवणाची खोली सुद्धा आहे. घरामध्ये वेगळी जेवणाची खोली पण आहे. त्याला डायनिंग रूम असं म्हणतात आणि हे जे टेबल आहे त्याला डायनिंग टेबल असं म्हणतात. लुक ॲट द डायनिंग रूम. देर इज अ बिग डायनिंग टेबल. लुक ॲट द डायनिंग रूम म्हणजे लुक म्हणजे पहा. आता डायनिंग रूम पहा. रूम म्हणजे खोली, डायनिंग रूम म्हणजे जिथे आपण जेवणार आहोत ते. जनरली रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात पण जेवणाच्या खोलीला जनरली डायनिंग रूमच म्हणतात. देर इज अ बिग डायनिंग टेबल. इकडे मोठं डायनिंग टेबल आहे. द फॅमिली एन्जॉयज इटिंग फूड हिअर. तर सगळे कुटुंबीय आहेत ना हे इकडे जेवायला बसतात आणि फूड म्हणजे काय? जेवण, फूड एन्जॉय करतात. ग्रँडमदर एन्जॉयज ड्रिंकिंग हॉट कप ऑफ टी इन हर फेवरेट कप अँड सॉसर. आजी आहेत त्या हॉट ड्रिंकिंग म्हणजे पितात, हॉट कप ऑफ टी. त्यांची एक फेवरेट म्हणजे लाडकी कप बशी आहे. कप आणि बशी.
कप अँड सॉसर. तर सॉसर म्हणजे बशी, फेवरेट म्हणजे आवडती. तर आजीबाईंना तिथे बसून गरम गरम चहा त्यांच्या आवडत्या कप आणि बशीमध्ये प्यायला खूप आवडतं. मजा येते त्यांना, एन्जॉय करतात त्या. डायनिंग रूम, जेवणाची खोली, चेअर, डायनिंग टेबल आहे, चेअर आणि कप आणि सॉसर. तर ह्या खालचं जर प्लेट असते, सॉसरला प्लेट पण म्हणतात, छोटी प्लेट, मोठ्या प्लेट्स. आता आणखीन घरातल्या काही गोष्टी आहेत. एक वेगळी अभ्यासाची खोली आहे, एक वेगळी आणखीन अभ्यासाची खोली आहे, त्याला स्टडी रूम असं म्हणतात. राजू लाईक्स टू स्टडी इन ए स्टडी रूम. राजूला त्याच्या स्टडी रूम मध्ये अभ्यास करायला लागतो. लाईक्स टू स्टडी म्हणजे अभ्यास करायला आवडणे. कुठे बसून तो अभ्यास करतो? तर स्टडी रूम मध्ये. ही युजेस अ बिग टेबल टू स्टडी. अभ्यास करायला तो एक मोठं टेबल वापरतो. ही युजेस म्हणजे वापरणे. अ बिग टेबल टू स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. द टेबल इज सो बिग. टेबल एवढं मोठं आहे दॅट ही कॅन कीप हिज बुक्स. म्हणजे त्या टेबलावर तो बुक्स ठेवू शकतो, नोटबुक्स ठेवू शकतो. नोटबुक्स म्हणजे वह्या देखील ठेवू शकतो. त्याच्यावरती टेबल लॅम्प पण आहे. समटाइम्स ही युजेस हिज कम्प्युटर टू स्टडी. कधी कधी तो त्याचा कम्प्युटर पण अभ्यासासाठी वापरतो. तरी स्टडी रूम आहे, हे टेबल आहे, हे कम्प्युटर आहे आणि हा टेबल लॅम्प आहे. आता आपण ग्रामरकडे वळूया आणि आपण काही सिंपल व्हर्ब्स आपण गेल्या वेळी केलेले आहेत. व्हर्ब्स म्हणजे काय? क्रिया. आणि त्यांच्या मराठी अर्थ बघूया. आणि हे सगळे जे व्हर्ब्स आपण वापर करणार आहोत ह्या सेंटेन्समध्ये ते प्रेझेंट टेन्समध्ये. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे टाइम. प्रेझेंट म्हणजे त्या व्हर्बचं, त्या क्रियापदाचं जे रूप आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आणि आपण 3 महत्वाची क्रियापदं बघितली, टू बी, टू हॅव आणि टू डू. तर इथे आपण त्याच्यामधलंच काही वापरणार आहोत. पहिल्यांदा आपण ती व्हर्ब्स बघून घेऊया. आणि ही व्हर्ब्स आहेत ती त्यांच्या मूळ रूपात आहे. गो म्हणजे जाणे, ईट म्हणजे खाणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, सिंग म्हणजे गाणे, प्ले म्हणजे खेळणे, वॉच म्हणजे पाहणे, टेक म्हणजे घेणे, कम म्हणजे येणे, डू म्हणजे करणे. तर इथे रूप काय? आय ॲम अ स्टुडंट. ॲम आणि इज मध्ये आपण ॲम वापरतो. शी हॅज अ पेन. हे काय? हॅव वर्बचं रूल आहे, पण इकडे आपण शी बरोबर हॅज वापरतो. दे गो टू स्कूल. इकडे गोचा आपण कुठला फॉर्म वापरतो? गो. ही डज हिज होमवर्क. ही बरोबर आपण डज वापरतो. वी हॅव बुक्स. इकडे आपण हॅव वापरतो. यू आर माय फ्रेंड. तू माझा मित्र आहेस. तर इकडे आपण आर वापरतो. रीटा हॅज अ बायसिकल. इकडे हॅव आणि हॅज मध्ये आपण हॅज वापरतो. द बॉय ड्रिंक्स मिल्क. आता ड्रिंकला एस लागतो कारण हे काय आहे? थर्ड पर्सन आहे. द बॉय आहे म्हणजे ही ड्रिंक्स मिल्क म्हणून ड्रिंक्स होतं. तसंच दे सिंग सॉन्ग. इकडे सिंगच होणार. इट हॅज अ टेल. ही शी इटला काय असतं? हॅवचा आपण हॅज म्हणून फॉर्म वापरतो. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघूया. म्हणजे आत्ता ती गोष्ट होतीये पण ती आत्ता ह्या क्षणाला ती चालू आहे. ती ह्या क्षणाला चालू आहे. तर अशी चालू गोष्ट असेल, या क्षणाला चालू गोष्ट असेल तर त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. तर आता व्हर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असणार? आय रन. तर इकडे रन वर्ब आहे, हे सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. हे वर्बचं सिंपल रूप झालं. पण आता ह्या क्षणाला मी जर धावत असेल तर मी काय म्हणणार? आय ॲम रनिंग. आणि ते प्रेझेंट कंटिन्युअस असतं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रेझेंट कंटिन्युअसचे
व्हर्बचे 2 तुकडे होतात बघा, व्हर्बचे 2 तुकडे होतात. पहिला तुकडा आहे ना तो टू बीचा एक फॉर्म होतो आणि दुसरा तुकडा आहे ना त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. आणि हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे ना त्या व्हर्बच्या फॉर्मला ING इंग लावून तयार होतं. तसंच आता हे बघूया उदाहरण. ही रन्स, ही इज रनिंग. तर आता ही रन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स झालं. पण तुम्हाला कंटिन्युअस टेन्स म्हणजे ह्या क्षणाला तो जर धावत असेल, ही म्हणजे तो जर ह्या क्षणाला धावत असेल तर आपण काय म्हणणार, ही इज रनिंग. रनिंग हे काय झालं, रनचं प्रेझेंट पार्टिसिपल झालं. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय, टू बीचा फॉर्म आणि प्रेझेंट पार्टिसिपल. यू आर लर्निंग इंग्लिश नाव म्हणजे तुम्ही आत्ता ह्या क्षणाला इंग्लिश शिकताय. तर यू बरोबर आर आला जो टू बीचा फॉर्म आहे आणि लर्नचं प्रेझेंट पार्टिसिपल झालं लर्निंग. तेच नेगेटिव्ह असेल, नकारार्थी असेल तर काय म्हणणार, यू आर नॉट स्विमिंग नाव. तर हे नॉट आहे ते टू बी आणि प्रेझेंट पार्टिसिपलच्या मध्ये येत आहे बघा. आणि तोच जर का प्रश्न असेल तर हे जे आहे यू आणि आर उलट होतं. आर यू स्लीपिंग, आय एम सिटिंग, आय एम नॉट स्टँडिंग मध्ये आलं. इज ही सिटिंग और स्टँडिंग, दे आर रीडिंग बुक्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, द ऍक्शन इज हॅपनिंग नाव. ह्या क्षणाला ती ऍक्शन होते. पार्टिसिपल कम्स फ्रॉम द वर्ब. वर्ब मधून पार्टिसिपल येतं आणि इट एंड्स विथ इंग. प्रेझेंट पार्टिसिपल ऍक्ट्स ॲज वर्ब और ॲडजेक्टिव्ह. प्रेझेंट पार्टिसिपल आयदर वर्ब म्हणून होऊ शकतं किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून. ॲडजेक्टिव्ह म्हणून कसं होतं ते आपण नंतर पाहणार आहोत. प्रेझेंट पार्टिसिपल इज द फॉर्म ऑफ वर्ब विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस. प्रेझेंट पार्टिसिपल हे वर्बचे एक रूप आहे जे कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतात. फॉर एक्झाम्पल, ही इज सिटिंग ऑन द बेंच. इज आलं म्हणजे काय आलं, टू बीचा फॉर्म आला. ही इज, आय एम, यू आर, ही इज. तर तो इज हा टू बीचा फॉर्म आला आणि सिटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आलं ऑन द बेंच. काही उदाहरणं बघूया. अ गर्ल इज रायडिंग अ बायसिकल. इज रायडिंग हे कंटिन्युअस टेन्स झालं. अ गर्ल म्हणजे शी इज काइंड ऑफ रायडिंग अ बायसिकल म्हणून आपण इज आलं इथे. बॉय इज क्लाइम्बिंग अ ट्री. रिया इज ड्रॉइंग अ पिक्चर. राज इज रीडिंग अ बुक. अ बॉय इज रायडिंग अ हॉर्स. अ वुमन इज ड्रायव्हिंग अ कार. प्रिया अँड प्रसाद आर गोइंग टू स्कूल. Ruhi is sleeping in the bed.